अर्थात मुकेशजी अनिल यांचा सन्मान इथे होतोय। राहुलजी तुम्हाला विनंती असेल की स्वागत कक्षामध्ये यायचं आहे आणि आपला सन्मान घेण्यासाठी आपण इथे सज्ज व्हा। बोलणा शेठ पाटील यांचं प्रेम पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान विशेष सन्मान सोहळा पूर्ण केला जातो। सध्या हे प्रेमाचा सन्मान आहे, शाही सन्मान सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून सोसायटीमधील आमची मंडळी आहेत, समृद्धी कॉम्प्लेक्स असतील, त्यानंतर अनेक त्या समृद्धी कॉम्प्लेक्समध्ये कार्यकर्ते, चेअरमॅन, खजिनदार, सदस्य यांचा मान सन्मान बोलणा शेठ पाटील यांच्या माध्यमातून होतोय। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। थँक्यू सो मच। नाव बॅक टू कॉम बॉक्स आणि ऐकूया पुन्हा एकदा पाटलांचा आवाज दिनेश पाटील सर फ्रॉम बेलवली। धन्यवाद। बंटी ठाकूर टिपलाय झेल आणि संपलाय आदेश मस्करचा हा खेळ। सुरुवात काय कमालाची राहिले साजेश पाटीलची। साजेश पाटीलने गोलंदाजी सुरुवात केली। स्वर्गीय कुमारी झिवा 11 RMSK मोरबी संघाने टॉस जिंकला। ओंकार पाटीलने स्वीकारलं प्रथम क्षेत्ररक्षण आणि आमंत्रण दिलं जेतू 11 जानमान नेरे संघाला, परंतु आदित्य मस्कर मात्र शून्यावरती परतलाय। प्रथमेश फडकेनं पहिल्या 2 बॉलमध्ये 1 रन कंप्लीट केली, परंतु जसा स्ट्राईकवर आला आदेश मस्कर साजेश पाटीलनं मात्र बंटीकडे झेल देण्यास त्याला भाग पडलाय। सचिन मोरे क्या बात, चांगला बॉल, चांगल्या बॉलला चांगला फटका, लोअर फुल टच बॉल डीप होत होता खाली आणि तो परत मात्र सचिन मोरेनं ते ओळखला आणि स्क्वेअर लेगच्या पंचांच्या अगदी बाजूनं सीमारेषेच्या बाहेर धाडला चौकार। चार बॉल 1 बाद 5। स्वीचिटचा हा प्रयत्न स्पेशल अपयशी आणि ते मात्र आणखीन एक डॉट बॉलची सांगता होतीये। अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी, 1 चौकार जरूर लोअर फुल टॉसला मारलाय सचिन मोरेनं, परंतु आतापर्यंत हाताळलेल्या 5 बॉलमध्ये 1 विकेट सहित फक्त धावा मोजलेत साजेश पाटीलनं 5। अतिशय उत्तम दर्जाची टिचून गोलंदाजी। 2 ताकदवान संघांमधली ही एक जबाबदारीची लढत सुरू आहे। फटका चांगला आहे, साजेश पाटीलला व्हेरिएशन केला शेवटच्या बॉलवर, तर व्हेरिएशन फसला आणि ते निरखून पाहिलं सचिन मोरेनं। सचिन मोरेचा क्रिकेटचा क्लास कित्येक मैदानावरती आम्ही पाहिलाय आणि त्यानं मात्र लगेचच वाईडिश मिडविकेटच्या डोक्यावरून शेवटच्या बॉलला भिरकावला, ठोकला, धावांना बळ पुरवणारा षटकार। पहिल्या षटकाची सांगता झाली आहे। समाधानाची बाब आहे की बोर्डवर 11 धावा लागलेत, परंतु मुरबी संघाला मात्र आदित्य मस्करला त्याने बाद करण्यामध्ये यश संपादन केलंय। त्याच्यामुळे पहिलं षटक दोघांच्या नावावरती राहिलं आहे। दोन्ही संघांना आपली कामगिरी चांगली दाखवली आहे। 1 विकेट्स कमावलं ते स्वर्गीय कुमारी झिवा 11 RMSK मुरबी संघानं, तर 11 धावा जोडल्या ते जेतू 11 जानमान नेरे संघानं। अतिशय उत्तम दर्जाचे 2 संघ आहे। 1 आठवडा थोडासा खराब गेला नेरे संघाचा, परंतु त्यानंतर पलटवार करणार नाही तो नेरे संघ कसला। आपली एकी, आपली युनिटी आणि आपली स्ट्रेंथ त्यांना चांगली ठाऊक आहे। त्यानं पलटवार केला आणि लगेचच काल मात्र बक्षिसाचा दावेदारही बनलाय। व्हाईट बॉलची सांगता होते। व्हाईट बॉलनं मात्र 1 धाव बोर्डवर वाढली जाईल। गोलंदाज प्रताप नावडेकर पहिला बॉल वाईट टाकतोय। अवांतरमध्ये आणखीन एक भर होतीये आणि एका धावेनं 12वर मजल मारली जाते। प्रताप नावडेकर फटका मात्र आपण पाहतो की गलीमधून ट्रॅव्हल झाला। सिंगल रन्स मात्र मिळेल, एका रन्सवर समाधान मानेल।
स्विच हिटचा प्रयत्न, परंतु बॉल प्रताप नावडेकरचा खूप ऑफस्टिकच्या बाहेर गेला आणि त्याच्यामुळेच इथे मात्र पाहतोय आणखीन एक वाईट बॉल. स्वर्गीय कुमारी जीवा 11 RMSK मुरबी संघाला पॅक केलंय. ते म्हणजेच आपण पाहतोय दिनेशजी ठाकूर यांनी, त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. प्रताप नावडेकरनं आतापर्यंत 1 बॉल टाकल्या आणि 3 धावा त्यानं मोजलेत. 14 धावा बोर्डवर लागलेत. फटका चांगला आहे, धावांना बळ दिला जाईल. सचिन मोरे ऑन फायर. पुन्हा एकदा ते बरसणं गरजणं सुरू झालंय आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून आणखीन एक बहारदार षटकार. खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहतो. इथे मात्र मागच्या बॉलवर एक चांगला षटकार दाखवला सचिन मोरेनं. लगेचच प्रताप नावडेकरनं पलटवार केला. त्यांना पाहिलं की वाईड यॉर्कर ही लाईन परफेक्ट राहू शकते आणि अशा प्रकारचाच हा बॉल इथे मात्र ट्रॅव्हल गेला. 1 रन्स मात्र मिळाली. पुन्हा एकदा बॉल गलीमध्ये ट्रॅव्हल झाला. या रन्सनं बोर्डवर धावा लागत आहेत, त्या तब्बल 21 धावा. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत चांगली धावसंख्या जितू 11 जानमान नेरे संघानं केली आहे. या 2 संघादरम्यान कालच्या रजनीमध्ये सामना झाला, त्याच्यामध्ये नेरे संघानं बाजी मारली आहे. पण इथून मात्र एक नवा डाव साकारला जातोय. बॉल हवेत राहील. इथे मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. प्रथमेश फडके यंदा चांगला फॉर्ममध्ये जरूर आहे, पण इथे मात्र या मैदानावर तो फार स्वस्तामध्ये परतलाय. उपसरपंचा चषक ठेवलाय वलप गावात. सरपंचानी उपसरपंचा चषक ठेवलाय वलप गावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम है नावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम है नावात. दम है नावात दादाच्या दम है नावात. भोलानाथ पाटील या दादाच्या आज दम है नावात. त्यांना कायम जपलंय. तो प्रवीण सोरगे अशा स्ट्राईकवर. संघाला मात्र दुसरा भादरा बसलाय. प्रथमेश फडके बाद झालाय, पण नवीन फलंदाज बाळी ऑन स्ट्राईक. प्रताप नावडेकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म वर द विकेट. कदाचित हा जीवनदान असू शकतो. येस, ॲब्सल्युटली. बॉल बराच वेळ हवेत राहिला, पाठलाग झाला जरूर, परंतु अखेरकार जीव भांड्यात पडला. पहिल्याच बॉलवर बाद करण्याची नामी संधी होती. सेफ लँडिंग झाली बॉलची, कारण जिथे कोणीही नव्हतं, रिकाम्या जागेवरती बॉल पडला आणि पहिल्याच बॉलवर मात्र आऊट होता फलंदाज वाचलाय. पहिला बॉल डॉट खेळलाय, त्याच्यामुळे धावसंख्या स्थिर. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आलेत. 21 धावा ऑन बोर्ड. 2 बाद 21. फटका चांगला आहे. कव्हर पंच्या मधून भरता वेगानं बॉलला टोलवलाय. बॉल थांबणार नाहीये, मागे वळून पाहणार नाहीये. 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. बाळीचा तडाखा येतोय, हा दिल मांगे मोरवाला 4. या ठिकाणी या स्पर्धेला वेगवेगळ्या प्रकारचे घटक आणि तेही उत्तमोत्तम ही स्पर्धा बनविण्यासाठी अनेकांना एक पाहुणे म्हणून आमंत्रित केले आणि काही रील स्टारना एक कॉम्पिटिटर, एक स्पर्धक म्हणून आमंत्रित केलंय. तर पहिला सन्मान एका रील स्टारचा आहे. नाव आहे सिनेमॅटिक
तेजस. तेजस याला विनंती असेल चला लगेचच मंचाकडे येणार. तेजस ठाकरे सिनेमॅटिक तेजस, वेगवेगळ्या प्रकारचे अँगल, वेगवेगळ्या प्रकारचे फोटोग्राफी आणि खरं तर ती सिनेमॅटिक फोटोग्राफी ज्या रील्समधून आपण पाहतोय असा हा तेजस ठाकरे सिनेमॅटिक तेजस, त्याचा आदरपूर्वक सन्मान. नेक्स्ट पुढे असणार आहे सौरभ डिजिटल. सौरभ म्हात्रे वेलकम, स्वागत आहे सौरभ म्हात्रे. सौरभ म्हात्रे, सौरभ डिजिटल. नेक्स्ट रील स्टार, पुढचा रील स्टार आहे. हे स्पर्धक आहेत, कॉम्पिटिटर आहेत. सौरभ. नेक्स्ट पुढचा असणार आहे R8 व्हिडिओग्राफी, राजेश भोईर. R8, R फॉर राजेश, B फॉर भोईर. RB व्हिडिओग्राफी, राजेश भोईर, त्यांचा आदरपूर्वक. नेक्स्ट पुढचा रील स्टार आहे, नाव आहे रोहित तांडेल फ्रॉम साई विलेज. रोहित तांडेल वेलकम, एक नॅशनलिस्ट आणि त्याचबरोबर रोहित तांडेल. रोहित तांडेल फ्रॉम साई विलेज, साई विलेजचा, साई गावचा हा रोहित तांडेल. त्याच्या अगोदर RB व्हिडिओग्राफी, राजेश भोईर यांचा सन्मान आपण ऑन स्क्रीनवरती पाहतोय. नेक्स्ट पुढे चला, रोहित तांडेल फ्रॉम साई विलेज. खरं तर साई गावचा हा रील स्टार आहे, नाव आहे तांडेल रोहित. रोहित म्हणजे क्रिकेटशी अगदी संलग्न असणारं नाव आहे, पण आता रील स्टारमधून सुद्धा रोहित याचे रील्स. नेक्स्ट रील स्टार नाव आहे केवल मोकल फ्रॉम साई विलेज, नॅशनल खेळाडू किक बॉक्सिंगमध्ये. क्रीडा क्षेत्रात मात्र उत्तमोत्तम कामगिरी करता करता आपण एक रील स्टार होऊ शकतो, असं ज्याचं खरं तर अगदी मनाने वेध घेतला. आणि एक रील स्टार केवल मोकल फ्रॉम साई विलेज या स्पर्धेतील एक रील स्टार म्हणून कॉम्पिटिटर आहेत, स्पर्धक आहेत. आणि या स्पर्धेतील या स्पर्धकांना निश्चित 26 धावा, 3 बाद 26. एक ब्रँडेड गिम्बल दिलं जाईल विजेत्या रील स्टारला. O2 कॉम्बॉक्स दिनेश सर. 2.2 बॉलचा खेळ संपला आणि 3 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. पलटवार करताना आपण पात्र पाहतोय. समीर ठाकूरची गोलंदाजी कमालीची कायम राहिली आहे, परंतु हा समीर ठाकूरचा बॉल मात्र थोडासा खराब झाला. इट्स अ वाईट बॉल, वाईट बॉल आणि वॉर्नही केला जाईल. टीमरसाठी ही त्याला वॉर्निंग दिली जाते. रोहन पाटीलनं हा प्रयत्न जर कदाचित केला असता, कारण रोहन पाटीलचा याच मैदानाचा इतिहास राहिला आहे. ज्यावेळेला संघ कंपल्या अडचणीमध्ये होता त्यावेळेला शेवटच्या येत त्यानं दाखवलेला षटकार आजही कोणी विसरलेला नाही आहे. त्याच्यामुळे ती क्षमता आहे. पण एका बाजूला समीर ठाकूरचा मागचा बॉल जरी खराब पडला असेल तरी समीर ठाकूरकडे ती क्षमता आहे सामन्याला कलाटणी देण्याची. आणि कदाचित हेच ते षटक आहे की काय की जो कमी धावांचं येईल आणि पुन्हा सामन्याला कलाटणी देईल. स्लोवर बॉल आणि स्लोवर बॉलवर मात्र एक चांगला फटका, खराब फिल्डिंग. जिथे एकच धाव होऊ शकली असती, क्षेत्ररक्षक फंबल झाला, चाचपडला आणि तिथे मात्र नशिबाचा चौकार रोहन पाटीलला. शुभम ठाकूरनं मात्र अशुभ काम केलं, कारण जिथे एकच धावेचा हा फटका होता तिथे मात्र तब्बल 4 धावा गेल्या. परंतु पुन्हा एकदा समीर ठाकूरची कमालीची गोलंदाजी आहे. क्षेत्ररक्षकाची जर साथ लाभली नाही, फिल्डर्सनी जर साथ दिली नाही तर मात्र धावा खूप छान बनतील. त्याच्यामुळे इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल खेळला आहे. रोहन पाटील कदाचित बॅट आपली बदलतोय. धावा नीट जमत नाही आहेत या षटकामध्ये. धावा रोखलेत 5 बॉलमध्ये, फक्त 5च धावा या षटकामध्ये आलेत. आतापर्यंत 2.5 बॉलचा खेळ संपला आहे. 3 बाद 31 धावा जितू 11 जे अनुमान नेरे संघानं बनवलेत. दोन्ही संघ चोटशीचे आहेत. एका बाजूला पाहिला तर मुरबी संघ. बॉल राहिला इथे मात्र पाहतोय आपण अपील जोरदार पाहतोय. अपिलामध्ये उत्साह जरूर आहे. 2 पंच मात्र थांबतायत, वेट बघतायत, वाट बघतायत आणि त्यांना मात्र अखेरकार इथे नॉट आऊटचा इशारा आलाय.
3 षटकांचा बाद खेळ संपला. 3 बाद 31 धावा बोर्डवर लागले. चांगली गोलंदाजी समीर ठाकूरची. एक खराब फिल्डिंगनं चौकार जरूर गेलाय, परंतु काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. अफलातून गोलंदाजी, पलटवार करणारा हे षटक राहिलंय 5 धावांचं. रोहन पाटील आणि सचिन मोरे. सचिन मोरेचा खेळ बहारदार जरूर राहिलाय, परंतु या मागच्या षटकामध्ये धावा नाही आल्या. स्ट्राईक पासून वंचित राहिला. 31 धावा धापलकावरती लागल्या. या ठिकाणी सन्माननीय योगेशजी भोईर पडगे या विभागाचे सन्माननीय नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचं शुभागमन झालेलं आहे. तदनंतर सन्माननीय दिनेशजी ठाकूर मुरबी, तदनंतर सन्माननीय विशालजी ठाकूर मुरबी आणि तदनंतर सुधीर पाटील पडगे. या सर्व मान्यवरांना विनंती असेल की प्लीज आपली जागा ही अतिथी कक्षात आहे. मी त्यांना विनंती करतोय. सगळ्यांना विनंती आहे की या तदनंतर अतिथी या ठिकाणी कक्षामध्ये सन्माननीय सचिनजी चव्हाण साहेब अतिथी कक्ष यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी प्रथमतः आयोजक या आयोजकांच्या वतीनं सन्माननीय चव्हाण साहेबांचं मनस्वी मनपूर्वक शब्द सुमनानं स्वागत करतोय. ओ टू दिनेश. गोल्डन विकेट, अतिशय महत्वाची आणि जबाबदारीची विकेट मात्र कमावली आहे. सचिन मोरेचा यंदाच्या वर्षाचा नाही तर मागच्या 5 वर्षाचा इतिहास काढा. सचिन मोरेचा बहारदार खेळ अनेकाने पाहिलाय. त्या सचिन मोरेला मात्र अगदी स्वस्तामध्ये 17 धावा त्याने बहुमूल्य जोडल्या, परंतु स्ट्राईक पासून दूर राहिल्यानंतर जसा स्ट्राईकवर आला बंटी ठाकूरनं कमाल दाखवली आणि LBWच्या रूपानं मात्र बाद केला सचिन मोरेला. अनेक झाले या पुढे होतील, जाणता राजा एकची झाला तो फक्त राजा शिवछत्रपती. मित्रांनो, राजा होण्यासाठी लढाया कराव्या लागतात, परंतु जाणता राजा होण्यासाठी तुम्हाला प्रजेचं पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं. आपण म्हणतो ना, आमच्या घरातील हा जाणता माणूस आहे. ते जाणणं मी तुमच्या मनातलं ओळखणं. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, बंटी ठाकूरचा खेळ, त्याचाही खेळ अनेक वर्षापासून तसाच राहिलाय. आजही त्याच प्रकारची गोलंदाजी. फलंदाज मात्र कुणाल घरत, ज्याने कुणाल गायकरचाही फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक ओव्हर कॉन्फिडंट झाला. त्यांना मात्र साधा सोपा झेल समीर ठाकूरनं सोडलाय. त्याच्यामुळे कुणाल गायकरचा खेळ जर कदाचित मुरबी संघाला माहीत नसेल ना, तर तो बेदवडी संघाला खूप छान माहीत आहे. त्याच्यामुळे कुणाल एकदा बरसलं ना की थांबणं नाही. अनस्टॉपेबल कुणालला आम्ही पाहिलंय. ते कुणालचं बरसणं आज मात्र जानमा नेरे संघ वाट बघत असेल. सुटलेला झेल, काय सुंदर गोलंदाजी होतीये. टिच्चून प्रकारची गोलंदाजी, फार मोठा स्पीड नाही आहे, फार स्लोही नाही आहे, मेरिटप्रमाणे गोलंदाजी केली जाते आणि लाईन अँड लेंथ मात्र अफलातून राहिले बंटी ठाकूरची. 4 बॉलमध्ये 1 विकेट, 2 धावा दिलेत, 33 धावा बोर्डवर लागलेत. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आता मात्र होतीये. हाही फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चाच पडलाय. समीर ठाकूर फार मोठ्या चुका करतोय इथे. मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट अतिशय वीक. इट्स अ माइटी 6 रन्स. कुणाल गायकरचा सुटलेला झेल आणि त्यानंतर आणखीन एक सुटलेला झेल. तर आज दरम्यान सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक योगेशदादा भोईर यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहतात माजी सरपंच उपसरपंच चषकाचं 12वं पर्व.
चित्तू 11 जाणमा नेरे संघ 39 वरती 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि वर्सेस संघ पाहतोय स्वर्गीय कुमारी जीवा 11 RMSK मुरबी संघ. आपल्या विभागाचा विकास हेच आमचं ध्येय आणि तेच आपल्या नगर सजवण्यासाठी सज्ज झालेले हे नगरसेवक. होईल दादा, तुमचंही सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय उत्तम खेळ इथं सुरू होता मुरबी संघाचा, परंतु समीर ठाकूरचं 2 खराब फिल्डिंग, ज्याच्यामध्ये सुटलेला 1 झेल, 1 नवे 2 आणि त्यामध्ये आलेल्या 8 धावा कुणाल गायकरच्या. आणि ही ओळख राहिली आहे या मैदानावर, ही ओळख राहिली आहे रोहन पाटीलची. मित्रांनो, ज्या वेळेला संघाला नितांत गरज असते ना, त्या वेळेला बरसणारा रोहन पाटीलला याच मैदानावरती पाहिलाय, त्यानं दाखवलाय हा मात्र खणखणीत चपराक देणारा चौकार. धाव बोर्डवर लागतायत. सुटलेले झेल, खराब क्षेत्ररक्षण याच्यामुळेच कदाचित 10 ते 15 धावा मुरबी संघानं एक्स्ट्रा मोजलेत. ओमकार पाटील, विकी पाटील हे चांगलं अवगत आहे, बंटीला माहिती आहे, कारण एका बाजूला जितू 11 जानमा नेरे संघाची गोलंदाजी ही तेवढ्या ताकदीची आहे. परंतु इथे मागच्या सामन्यामध्ये 56 धावा वाचलेत, कारण ती कमाल कानपोली संघानं करून दाखवली आहे. आता मात्र त्या धावा तिथपर्यंत पोहोचवल्या जातील का? तड़का जारी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असं म्हणत रोहन पाटीलचं गरज न पहा, ज्या ज्या वेळेला संघाला गरज असते, ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये आला, ज्या ज्या वेळेला वाटतं की रोहन खेळला पाहिजे, ज्या ज्या वेळेला वाटतं की आता नेरे संघ पराभूत होईल की काय, त्या त्या वेळेला उपयोगी पडलेला रोहन पाटीलचा हा क्लास पुन्हा सुरू झालाय. पुन्हा फटाक्यांचा आवाज एवढा आहे, कारण स्पर्धाच तेवढी मोठी आहे. त्याच्यामुळे कमालीचा खेळ, जसा या फटाक्याचा आवाज तसा रोहन पाटीलच्या बॅटचाही आवाज. लागोपाठच्या 2 बॉलवर शुभमला मात्र शुभम ठाकूरवर प्रहार झाले. 10 धावा त्यानं जोडलेत, 49 धावा बोर्डवर लागलेत. समाधानकारक धावसंख्या आता उभी केली जाते. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. पहिल्या 2 बॉलमध्ये 11 धावा. फटाक्यांचा ब्लास्ट कमाल आहे. हा तडाखा पहा, डीप पेक्षा कव्हरच्या डोक्यावरून फक्त उंच नाही तर हाय अँड हँडसम, डझंट मॅटर धावा किती झालेत, परंतु धावा करण्याचं धाडस आमच्या संघामध्ये जरूर आहे. आणि त्याच्यामुळेच रोहन पाटील ऑन फायर. लागोपाठच्या 3 बॉलमध्ये ठोकलेत त्यानं तब्बल 16 धावा आणि 1 वाईड, अशा एकूण 17 धावा बोर्डवर लागलेत. अजून एक तडाखा, थांबायचं नाव नाही. एखाद्या संघाला पहिल्यांदा सामन्यात घुसून द्यायचं आणि मग आपण घुसून दुसऱ्या संघाला कसं बाहेर काढायचं हे रोहन पाटीलला चांगलंच अवगत आहे. या मॅच मध्ये अक्षरशः बरसलाय. 9 बॉलमध्ये 25 धावा टोकतोय आणि संघाची धाव संख्या वाटली होती की 40-42 तरी होतील की नाही, 45 पर्यंत तरी मजल मारली की नाही, तो संघ जाऊन ठेपलाय सरळ 60 वर.
बॉल बराच वेळ हवेत राहिलाय, परंतु आपली कामगिरी करत आपल्या संघाला मात्र जमिनीवर हाणून ठेवलाय. उत्तम कामगिरी राहिली आहे रोहनची. आपल्या संघाला जी गरज होती ती गरज भागवली आहे. त्यांना मात्र जोडल्या तब्बल 10 बॉलमध्ये 25 धावा. उपयुक्त खेळी कशी करायची, शॉर्ट बट स्वीट. कारण आजकाल जे रील स्टार पाहिले ना आपण नितेश सर, तर शॉर्ट बट स्वीटच आहेत. संपूर्ण स्पर्धा 30 सेकंदामध्ये कशी दाखवायची हेच काम रील स्टारनं केलं. तो काम केलं रोहन पाटीलनं. या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांमधून पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय योगीजी भोईर या ठिकाणी आहेत. उपस्थित सन्माननीय अतिथींचा आदरपूर्वक सन्मान माजी उपसरपंच भोलेनाथ राजाराम पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते मी विनंती करतोय योगीजी भोईर यांना की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान. त्यांच्या समवेत दिनेशजी ठाकूर यांचा या आदर, सचिनजी चव्हाण साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतोय. आदरणीय चव्हाण साहेबांचा अमूल्य वेल या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेला त्यांची उपस्थिती. खरं तर मी परत एकदा विनंती करतोय योगेश भोईर सरांना. सुशांत गायकर आला आणि सुशांत गायकर गेला. पूर्वार्ध मात्र संपला. बोर्डवर धावा लागल्या 60, ज्याच्यामध्ये बहुमूल्य 25 धावा रोहन पाटीलच्या. जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. वळूया पुन्हा एकदा आपण नितेश पंडित सरांकडे. योगेशजी भोईर पनवेल महानगरपालिकेच्या एका बाकावरती बसून पडगे या प्रभागाचं नेतृत्व करणारा हा नगरसेवक. यावेळेस राजेशजी पाटील सन्माननीय भोलेनाथ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते दिनेशजी ठाकूर मुरबी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्यमंचावरती होतोय. युवा उद्योजक या विभागातील दिनेश ठाकूर साहेबांचा आदरपूर्वक सन्मान इथं पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीनवरती भोलेनाथ पाटील माजी सरपंच उपसरपंच व माजी सरपंच राजेशजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय दिनेशजी ठाकूर साहेबांचा यथोचित सन्मान. आणि या स्पर्धेसाठी नगरसेवक आदरणीय दिनेशजी यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी आणि त्याचबरोबर दिनेशजी ठाकूर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी आहे. थँक्यू योगेशजी ठाकूर. योगेशजी भोईर यांच्याकडून रोख रक्कम 5,000 आणि तदनंतर दिनेशजी ठाकूर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपीज 5,000. रोहित वाघे उपसरपंच यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. वलभचे उपसरपंच. मी विनंती करेन सन्माननीय रोहितजी प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती घ्यायचा आहे. रोहित सरांना विनंती असेल. उपसरपंच वलभ रोहित वाघे यांचं शुभागमन आहे. राजेशजी यांचा आग्रह आणि त्या आग्रहावर खातर खरं तर त्यांचा आदरपूर्वक सन्मान रोहित वाघे माजी सरपंच राजेश पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. हा उपदार वस्त्र आमच्या वलभच्या संयोजकांचा आहे आणि एक गोड आठवण एक मोमेंटो तेही राजा शिवछत्रपतींची छान छबी असणारी कैलास पाटील आपल्याला विनंती असेल आपण या आपलाही आदरपूर्वक सन्मान इथे केला जाईल. चला सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या आणि त्याच्यानंतर विजेता संघ कानपोली या संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण तयारीत राहायचं आहे. कारण आता पुढचा सामना विनर वर्चस विनर विजेता म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना असेल. उपांत्यपूर्व फेरीचा सामना आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर त्याचं टॉस होणं गरजेचं आहे. तदनंतर तन्मय व्हिडिओग्राफी ब्लॉगर आहे, यूट्यूबर आहे तथा रील स्टार आहे. तन्मय फोटोग्राफी राजेशजी पाटील भोलेनाथ पाटील राजेशजी पाटील यांना विनंती आहे तन्मय फोटोग्राफी. खरं तर ज्या फोटोग्राफीतून व्हिडिओग्राफीतून अनेक रील्स आपण त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक भोलेनाथ शेठ यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना रील स्टार यूट्यूबर ब्लॉगर म्हणून ज्यांची ओळख या समाजात आहे. आता प्रसार माध्यमं वाढली गेली आणि प्रवीण सर यूट्यूबर आत्ता घराघरात आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतोय. पण ज्यांचा वचक खरं तर यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारच्या आणि इथे तन्मय याचा आदरपूर्वक सन्मान या व्लॉगरचा आदरपूर्वक सन्मान आहे. जर याची रील सर्वात उत्कृष्ट झाली तर याला निश्चितच
एक छानसं प्राईज आणि त्याबरोबरच गिम्बल. येस, तर त्यांची अगदी त्यांना हवी असणारी वस्तू एक गिम्बल म्हणून तेही ब्रँडेड दर्जेदार दिलं जाणार आहे. O2 कॉम्बॉक्स आवाज ऐकायला मिळेल दुसऱ्या सत्रात. प्रवीण टेंबे बलप. थँक्यू सो मच. रायगड भूषण समालोचक क्षेत्रातील सर्वात मोठं आणि दर्जेदार नाव आमचे गुरुवर्य श्री नितीनजी पंडित सर. मोठी जुई आज उरणवरून आमच्या वलप नगरीमध्ये आलात आणि आपलं मनपूर्वक आभार. नितीन पंडित सरांच्या आवाजाने वलप नगरी दुमदुमली. अक्षरशः पाहुणे खुश झाले. नेत्रदीपक आणि कानाला आवडणारं समालोचन सन्मान्य रायगड भूषण नितीनजी पंडित सरांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. चलते मैच की तरफ. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के बड़े इम्तिहान बाकी है. अभी ये नापिए मुट्ठी पर जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. स्वर्गीय कुमारी जीवा 11 RMS के मुरबी टीम वॉन द टॉस एंड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चेसिंग मास्टर बल्लेबाजी के लिए विक्की और उनके साथ बल्लेबाज उतरे यहाँ पर शुभम ठाकुर. दिनेश ठाकुर पैकर ऑफ मुरबी टीम. योगेश भोईर नगर सेवक. इनके द्वारा हर छक्के के लिए 1000, चौके के लिए 500 का इनाम. पहली गेंद विक्की पाटिल का फेवरेट ग्राउंड है ये. इस मैदान पे 2 बार मैन ऑफ द सीरीज की बाइक जीती है और इतने आसानी से नेरे टीम को मुकाबला नहीं देंगे. शुरुआत फैब 4 के साथ 4 रन. सेवक वलप गावाचा, लाखात एक हाय समाज सेवक वलप गावाचा. नाद नाही करायचा कोणीचा आमच्या. मिनी वानखेड़े के मैदान पर नेरे टीम भी चैंपियन बनी थी, मुरबी टीम भी चैंपियन बनी है. दोनों टीम बराबरी का मुकाबला खेल रही है. लेकिन पिछले साल अगर बात करें तो बेहतरीन प्रदर्शन था मुरबी टीम का. इस मैदान पर दूसरा नंबर का खिताब जीता था और विक्की पाटिल 2 बार मैन ऑफ द सीरीज की बाइक जीत चुके इस मैदान पे. ओमकार पाटिल ने कमेंट्री बॉक्स में कहा कि ये मैदान हमारे लिए बहुत लकी है. लेकिन 2019 के पन्नों को देखें तो नेरे टीम भी चैंपियन रही थी और प्रवीण सोरगे बाली को यहाँ पे बाइक मिली थी. लेकिन कल की रात देखें तो मुरबी टीम को नेरे टीम ने रीस के मैदान पर डे नाइट प्रतियोगिता में पराभूत किया था. और ओमकार पाटिल ने कहा टॉस बॉक्स में कोशिश करेंगे वो रिवेंज लेने का. स्क्वायर कट किया, पॉइंट अंदर थे, ऊपर से ओवर द पॉइंट, डीप बैकवर्ड पॉइंट, आउट ऑफ द पार्क. ऐसा करो प्रहार, गेंद के सीमा पार. 4 रन शुभम ठाकुर. रॉयल तो सारे चलई कासे, सारे चलई कासे, तो सारे चलई कासे. कमी कशाची नाही त्यास, आता आलाय नावास, आता आलाय नावास. शुभम ठाकुर का अंदाज नफासत भरा देखने मिला. जैसे मिला मौका लगा दिया चौका. पॉप एक यॉकर. कप्तान है सुशांत गायकर, इतने आसानी से मुकाबला नहीं देंगे. वापसी की है, कमबैक किया गेंदबाज ने डॉट गेंद के साथ. नाइन फुट 0, 2 गेंद बची है. पावर प्ले. ओ अच्छा स्ट्रोक है, मिड ऑन के ऊपर से, लॉन्ग ऑन पे कोई नहीं. पावर प्ले में दम कम और ये गेंद सीमा पार रेंज में आउट ऑफ द पार्क. 4 रनों के लिए 2 चौके के माध्यम से 5 गेंदों पे 13 रनों का ये कंट्रीब्यूशन विकी और शुभम के माध्यम से. प्रवीण सर, या ठिकाणी समृद्धी सोसायटी आहे, त्या सोसायटीच्या कमिटी मेंबर्सकडून या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाची धनराशी सुपूर्द करण्यात आलेली आहे. थँक्यू समृद्धी कमिटी. सहकारातून समृद्धीकडे, आणि म्हणूनच आम्ही समृद्धी सहकार सोसायटीची निर्मिती केली. त्या समृद्धी सोसायटीच्या मेंबर्सकडून 11,000, 11,000. थँक्यू समृद्धी. शुभम 2 चौके 3 गेंदों पे 8 का कंट्रीब्यूशन. ओ कमाल का स्ट्रोक है, नो लुक शॉट, शॉट ऑफ द नाइट. लास्ट A1 शॉट. डगआउट खुश हो गया, सैल्यूट किया डगआउट पर और मुरबी टीम तालियों से स्वागत कर रही है. 6 रनों के लिए और टीम मुरबी के जो पैकर है
दिनेश शेठ ठाकुर और सम्मानीय नगर सेवक योगेश शेठ भोईर, इन्होंने कहा था कि हर छक्के के लिए 1000 और हर चौके के लिए 500 का यहाँ पर इनाम दिया जाएगा। और ये इनाम शुभम ठाकुर के अकाउंट में अभी तक 2000 रुपये यहाँ पे जमा हो चुके हैं। और टीम RMS के स्वर्गीय कुमारी जीवा 11 मुरबी टीम पहुंच चुकी है 19 लॉस ऑफ 0, 19 पे 0। अब गेंदे बची है 4 ओवर की 24 और जीत का अंतर है 42 रनों की आवश्यकता। चीतू 11 जान मंडेरे के नाम में जीत है। 2019 में इस मैदान पे वो खिताब जीता। प्रवीण सोर के बाली नाम का जो तूफान हमने देखा था, क्या वापस वो गेंदबाजी की ताकत दिखाएगी नेरी टीम इस मैदान पर? जो हुकूमत दिखाई थी KPC इनामपुरी ट्रॉफी में टीम नेरे ने, क्या वो दहशत मिनी वानखेड़े मैदान पर देखने मिलेगी? आइए उसे देखते हैं। कहते हौसले की तरकीश में वो तीर जिंदा रख, हार के बाद जीत की उम्मीद जिंदा रख। बुरे दिन आएंगे, लेकिन बुरे दिनों का सामना करने के बाद अच्छे दिन आपका इंतजार करेंगे। जो आपके नसीब में है वही आपको मिल सकता है, और मेहनत करोगे तो उससे ज़्यादा भी मिलेगा। ओम साई राम। साईं बाबा का एक सुंदर वाक्य है कि तेरे जो किस्मत में लिखा है वही तुझे मिलेगा, लेकिन तेरी मेहनत हो और उसकी रहमत हो तो वो भी मिल जाएगा जो तेरे किस्मत में नहीं लिखा। यानी मैं चर्चा कर रहा हूँ 2 बाइक जो मेरी किस्मत में लिखी थी और वो मुझे ज़रूर मिली। पहली बार उसाट ने 2022 में 16 चिट्ठियाँ दी, लेकिन उसके बाद 2026 में किरौली 40 चिट्ठियाँ दी। उसमें भी वो नसीब का लक फैक्टर और किस्मत मेरा साथ दिया। फील्डर है वहाँ पे, सही जगह पे रखा था उन्हें, और बिल्कुल चालाक फील्डिंग टीम नेरे के द्वारा। और टीम मुरबी को लगता हुआ पहला झटका 19 पर। अब जीत के लिए 42 चाहिए आने वाली 23 गेंदों पर। चार रन बना के विक्की पाटिल का खेल आज कुछ अच्छा नहीं रहा, खास नहीं रहा। विक्की निराश है, फिक्र चिंता उनके चेहरे पे दिख रही। लेकिन कहते हैं फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या? कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या। खुद पे भरोसा हो तो दुनिया आप जीत सकते हैं। अब मैदान में आएंगे मिस्टर 360 ओमकार पाटिल, द मोस्ट स्टाइलिश प्लेयर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट। ओमकार पाटिल, हमेशा ओमकार की जय जयकार हुई है, लेकिन आज उनके सामने नेरे के आर्मी, नेरे एक्सप्रेस सचिन मोरे इतने आसानी से मुकाबला नहीं देंगे, क्योंकि कल की रात दोनों को याद है जहाँ पे टीम नेरे ने मुरबी को परास्त किया था। और मुरबी टीम के अस्तित्व की लड़ाई है कि लगातार 24 से 48 घंटों में 2 बार हमें हार मंजूर नहीं है, क्योंकि अगर 1 वीक का भी डिस्टेंस होता तो अच्छा हो सकता था, लेकिन लगातार 2 दिन में 2 हार ये कदापि मंजूर नहीं है मुरबी को। ऐसे में मुरबी अपना 100% कंट्रीब्यूशन इस मुकाबले में देना पसंद करेगी। शुभम ठाकुर का बल्ला चला, 4 गेंदों पे 14 रन, टीम पहुंच चुकी है 19 पे, और ओमकार पाटिल पारी की शुरुआत करेंगे। सचिन मोरे को मिला है पहला ब्रेक थ्रू और पहला विकेट। स्वर्गीय कुमारी जीवा 11 RMS के मुरबी अभी तक जीत के लिए 42 चाहिए 23 गेंदों पर, और उनके खिलाफ है नेरे दुंदरी विभाग की सबसे A1 नंबर 1 टीम इस सीजन में भी, चीतू 11 जय हनुमान नेरे। घुटना टेका तो ओमकार ने, स्टाइलिश स्ट्रोक के लिए वो पहचाने जाते हैं, उसी नपासत भरे अंदाज में खेलने की मंशा, लेकिन अंपायर कह रहे कि ये डॉट गेंद है। मिडॉन पर फील्डर थे, सिंगल लेने की कोशिश कामयाबी नहीं मिली, 0। अगली बॉल और रेंज में, ऑलमोस्ट हवा में, और गेंद श्री गणेश नगर प्लॉट में 6 रनों के लिए। नेरे एक्सप्रेस पे अल्लाह बोल, हवा में गेंद, हवाई सफर, आसमानी शाजमानी, ओमकार के बल्ले की मनमानी, 6 में तब्दील है। मात्र कमाल का प्रदर्शन किया ओमकार पाटिल ने, 25 पे 1 कप्तान है और कप्तानी पारी खेलने आए, लेकिन सामने नेरे एक्सप्रेस, क्या उनका कमबैक हो पाएगा? पिछले ओवर में सुशांत गायकर ने कमबैक किया था छक्का लगने के बाद।
जी अपील जोरदार है, लाउड अपील, लेकिन अंपायर कह रहे कि ये विकेट को छोड़ के गेंद जा रहे हैं या फिर थोड़े हाइट फैक्टर के साथ शून्य यहाँ पर आता हुआ। बिट्टू यानी सचिन मोरे का ये मैं कहूँगा उर्फ नाम है उनका। बिट्टू गेंदबाजी मार्क पर, अगली बॉल बहुत ही तेज है, अंपायर कह रहे कि दिशाहीन नहीं है, परफेक्ट बॉल है, चालाक गेंदबाज है ये, चालाक ब्रो। 5 गेंदों पे मात्र 6 रन, कमाल की गेंदबाजी है, एक सफलता, वापसी हो चुकी है पिट्टू में, बिट्टू नामक गेंदबाज की। ये दिशाहीन है, अनिल टेम्बे सर का इशारा वाइट बॉल का, एक्स्ट्रा में बढ़ोतरी होगी, टीम पहुंच चुकी है 26 पे, वाइट बॉल। 4 डॉट गेंदे, 3 डॉट गेंदे देखिए, एक विकेट देखा, एक छक्का और एक वाइट बॉल, 5 गेंदों पे 7 रन, अफलातून गेंदबाजी, छक्का लगने के बाद भी 7 रन दिए, लाजवाब। आखिरी गेंद पिट्टू में, बॉल तैयार, कट करने की कोशिश, दूसरी वाइट बॉल, लंबी ओवर है, 8 गेंदों की लंबी ओवर, 2 वाइट बॉल, 3 डॉट, 1 विकेट, छक्का, 27 पे पहुंची टीम मुरबी। और दूसरा ओवर की आखिरी गेंदे, बिल्कुल अच्छे रन बने, क्लास। लॉफ्ट किया, गैप ढूंढी बखूबी, निशाना सीधा लगाए, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, पिट्टू के आखिरी गेंद पे चौका। इस ओवर में आए 12, पहले ओवर में रनों की बारिश हुई थी, वो थी 19, एंड दोनों को जोड़े P1 P2 तो टीम का टोटल बनता है 31-31। तर सन्माननीय मनोजी मस्कर कोपरोली यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यावं, आपलं मनपूर्वक सरच स्वागत आहे। ओमकार की जय जयकार। डॉट गेंदों के बाद ओमकार ने कमबैक किया है, 2 ओवर का खेल समाप्त है, 31 रन स्कोर बोर्ड पर, 31, 15.50 रन प्रति ओवर से ये रन बने। अब मुकाबले में जीत का अंतर है 3 ओवर के 18 गेंदे और आवश्यकता होगी यहाँ पर मात्र 30 रनों की। रिक्वायर रन रेट 10.00। कमाल का मैच बना है, अभी तक 2 तरफा मैच है क्योंकि 3 ओवर 30 रन काफ़ी ज़्यादा होते, कम नहीं होते। अगर आप किसी को कहे कि सिर्फ 30 रन तो वो सिर्फ कभी नहीं होते, वो ज़्यादा ही होते। ओमकार पाटिल शुभम को सजेशन दे रहे कान मंत्र, क्योंकि ये पार्टनरशिप, ये साझेदारी चलनी चाहिए इस मुकाबले में। श्री कृष्ण महाभारत में हमेशा कहते हैं कि संघर्ष करने का मौका उसी को मिलता है पार्थ जिनमें लड़ने की क्षमता होती है, और जिसमें लड़ने की क्षमता है उसे संघर्ष करने का मौका मिलता है। 3 ओवर 30 की आवश्यकता है, गेंदबाजी में यह परिवर्तन होगा। नए गेंदबाज बॉलिंग मार्क पर, आदित्य मस्कर, पेशे से इंजीनियर है आदित्य मस्कर, एजुकेटेड, टेनिस बॉल क्रिकेट भी अच्छा खेलते, पनवेल प्रीमियर लीग और रायगढ़ प्रीमियर लीग एज आइकॉन के तौर पर उन्हें चुना जाता है। और उनके सामने शुभम ठाकुर। आज विक्की पाटिल के जगह पे शुभम का बल्ला चला, क्योंकि हमेशा विक्की पाटिल मिनी वानखेड़े पे तहलका मचाते हैं, लेकिन आज शुभम ठाकुर ने प्रभावित किया है। पहली बॉल लॉफ्ट किया, हवा में, फील्डर है, दूर रहे, कोशिश अच्छी थी, रोका, स्टॉप किया, सिंगल मिलेगा। अगर ये बाउंस होती तो चौका आता जरूर, लेकिन फील्डर चालाक है, पहले ज्यादा भागे और रेंज में गेंद को पकड़ा है, सिंगल आता हुआ। लो फटके जब 2 बड़ी टीमें होती है तो आपको ये चालाकी देखने मिलती है, मास्टरमाइंड गेम जिसे टेनिस बॉल में कहते हैं, एक तुम्हारी एक हमारी, ये हमेशा होता है बड़ी मैच में, बड़ी टीमों में, क्योंकि ये ए पोल के मुकाबले है, यानी पनवेल की टॉप टीमें। बैठक स्ट्रोक खेलने की कोशिश थी, घुटना टेका था, ओमकार का फेवरेट स्ट्रोक है, मिस्टर 360 बीट हुए 0। आदित्य मस्कर का लेग कटर बॉल इतने आसानी से बाहर नहीं जाएगा, ये कमाल का गेंदबाज है, वेरिएशन इनके खून में है, ये कभी धीमी करते कभी फास्ट करते, लेग कटर बॉल का ही सुल्तान है आदित्य मस्कर। रेंज में ओमकार तैयार थे, खींच के मारा, ऑन साइड पे, गेंदबाज के मस्तक पे दस्तक, और इस शाजमानी बल्ले की मनमानी, 6 रन। क्या कमाल का स्ट्रोक है, खींच के मारा, ओमकार की जय जयकार हो रही है मैच में। पिछले गेंद लेग कटर चूकी, इस बार बल्ले के रेंज में और निशाना बिल्कुल सीधा, ऑन साइड पे 6 के लिए तब्दील।
38 पे 1। ओमकार खेल रहे 16 7 गेंदों पर, शुभम 5 गेंद 15। ये साझेदारी बन गई, ये पार्टनरशिप चाहिए थी मुरबी को और वो बन चुकी है। ट्रैक पे मुरबी टीम मिस टाइमिंग है, बैकवर्ड स्क्वायर लेग पे ग्राउंड शॉट केला, 2 की मंशा होगी, कॉलिंग किया था ओमकार ने, ये फंबल हुआ और 2 मुकम्मल। ये फंबल जो होता है ना 1 सेकेंड का, उस पे 1 रन होती है। ओमकार पाटिल का रनअप वहां पे दिखाता हुआ और आदित्य मस्कर थोड़े से निराश है। टीम मुरबी का टोटल है 40, लक्ष्य था 60-61 रनों का, अब जीत के लिए 21 रनों की दूरी होगी और गेंदे बची है मात्र 14। मैच ऑन, बेहद रोमांचक मुकाबला, दिल की सांसें थमाने वाला मुकाबला, धड़कनें तेज करने वाला मुकाबला और दर्शक ऐसे मुकाबले पसंद करते हैं। ये स्क्वायर कट के लिए बैकफुट पे गए, पंच किया, कवर्स पे कोई नहीं और गेंद बाउंड्री के बाहर। ऐसा करो प्रहार, गेंद जाएगी सीमा पार और गेंद सीमा पार गई और मुकाबले का नक्शा ओमकार पाटिल ने बदला है। ओमकार पाटिल की कमिटमेंट थी टॉस बॉक्स में कि कल की रात नेरे की थी, आज की रात मुरबी की है और वो अपने बल्लेबाजी में बखूबी दिखती हुई। क्या कमाल का ये कवर का स्ट्रोक था 4 रनों के लिए। चारों दिशाओं में ये बल्लेबाज खेलता है, इसलिए मैंने शुरुआत में कहा मिस्टर 360। लॉग ऑन पे छक्के मारे, स्क्वायर लेग पे छक्के मारे और कवर पे चौके, चारों दिशाओं में आतिशबाजी। ये सामने ऑन साइड पे वापिस गैप ढूंढ ली, लंबी दूरी 4 की मंजूरी, ऑन साइड क्लियर, माइटी हिट चौका। सरपंच चषक ठेवलाय वल्लभ गावात, सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वल्लभ गावात। आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात, आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात, दम आहे नावात। थँक्यू। दरम्यान टीम या स्पर्धेला शुभेच्छा आल्या त्या अर्थात रायगड समालोचक असोसिएशनचे दमदार अध्यक्ष जे माझ्यासाठी प्रचंड लकी आहेत, कारण की 2 वेळा सन्माननीय अध्यक्षाने चिठ्ठी उचलली आणि माझी ती चिठ्ठी निघाली। संदीप पाटील साहेब मुरबी ते या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहाल 19 फेब्रुवारीला, रवींद्रजी भोईर कोलवाडी आणि सुभाषजी ठाकूर तलोचे मजकूर, संस्थापक रवींद्रजी भोईर 40+ मास्टर यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि बोलना शेठ पाटील, राजूदादा पाटील यांच्या आयोजनाला सन्मान्य मान्यवरांकडून इथे शुभेच्छा आहेत आणि मुरबी टीमला देखील ऑल द बेस्ट। तो मैच की तरफ चलते, जीत के लिए 12 गेंदों पे चाहिए मात्र 13 रन। ओमकार पाटिल 10 गेंद 26, 250 का स्ट्राइक रेट। शुभम ठाकुर 5 गेंद 15 और वो भी मेरे ख्याल से 180 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे। 48 for 1, 3 ओवर का खेल समाप्त है, बॉलर तैयार। और ये कमाल का स्ट्रोक है भाई, क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी। शुभम ठाकुर का बल्ला आग उगलता हुआ, मानो दोनों ने तूफानी पारी का मन बना लिया है और कल का जो रिवेंज था वो आज लेने का सपना पूरा किया है। 4 के साथ टीम मुरबी का टोटल 50 के ऊपर, 52 52। शुभम ठाकुर अनस्टॉपेबल बल्लेबाजी, 6 पे 19। ये भी अंदाजे बयां करती है, अच्छी बल्लेबाजी। ऑन साइड पे खेला, लॉफ्ट किया इस गेंद को, सिंगल को डबल में कन्वर्ट किया है। दोनों बल्लेबाज लय में है, दोनों बल्लेबाज अहम भूमिका निभा रहे और अग्नि परीक्षा में पास होते दिख रहे। टीम मुरबी अब पहुंच चुकी है 56 रनों पर, 10 गेंद पे 7। फील्डर है पीछे, बैकवर्ड स्क्वायर लेग पे, सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। शुभम ठाकुर 22 पे खेल रहे, ओमकार 26 पे। दोनों की बल्लेबाजी को देखें तो 18 गेंदों पर दोनों ने लगभग 48 रनों की पार्टनरशिप की है। अंपायर चौका, सरप्राइजिंग मोमेंट है, 4 रन। मिनी वानखेड़े ऊपर जो दर्शक बैठे ना देख सकते हैं, ये व्यू इसी मैदान पे मिला है, स्टेडियम लुक मिनी वानखेड़े। जी बिल्कुल, छक्के के लिए 1000 योगेश बोईर नगर सेवक और दिनेश ठाकुर पैकर ऑफ मुरबी और ये पैसों की बारिश। विनिंग स्ट्रोक टीम मुरबी, कल का रिवेंज जो रिस्क के मैदान पर था डे नाइट का, उसे ले लिया है मिनी वानखेड़े वल्लभ के सरजमी पर और अब दोनों के पास 1-1 पॉइंट है। ए पोल में नेरे टीम 1 विजेता और मुरबी भी 1 विजेता।
जीतू इलेवन जैन नेरे टीम का टोटल है 60 पिछे। स्वर्गीय कुमार जीवा 11 RMSK मोरबी 64 फॉर 1। तो चलिए टॉस की तरफ चलते हैं और विनर विनर का मुकाबला होगा। उसके बाद 94 छक्के काउंट होंगे। 4 के लिए 500 का इनाम था, 6 के लिए 1000 दिनेश ठाकुर साहब और योगेश जी भोईट साहब नगर साहब इनके द्वारा। लेकिन उससे पहले टॉस के लिए चलते हैं हमारे रायगढ़ भूषण आदरणीय नितीनजी पंडित सर। धन्यवाद। थँक्यू प्रवीणजी टेंबे. कणेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी कणेकर साहेबांना विनंती करेन, राजेशजी पाटील आपल्या पवित्र शुभास्ते सन्माननीय कणेकर साहेबांचा आदरपूर्वक सन्मान करून घेऊया. कानपोली संघाचा संघनायक येतो आहे, एक लेजंड खेळाडू आहे आणि त्याचबरोबर पाहिलं की पहिला सामना स्वतः अगदी छानशा खेलीतून सन्माननीय रवीजी खाडेकर यांना विनंती असेल, चला या आपण आपला आदरपूर्वक सन्मान रवी खाडेकर साहेबांचा अतिथी कक्षात केला जातो आहे. माजी सरपंच राजेश पाटील, माजी उपसरपंच भोलेनाथ शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते खाडेकर साहेबांचा आदरपूर्वक सन्मान आहे. तर टॉससाठी येथील मोरबी टीमचा कॅप्टन संघनायक आणि एकीकडे कानपोली. मला वाटतोय कानपोलीकडून सूरज मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आणि आत्ता मोरबी टीमकडून तदनंतर गोपीनाथजी उसाटकर यांना विनंती असेल आपण या आपला आदरपूर्वक सन्मान